मावशीबरोबर पाणीपुरीवाल्याच्या ठेल्यावर जाऊन 2 प्लेटा पाणीपुरी खाऊन आल्यानंतर माझी लेक म्हणाली, आई अगं तुझ्याच हातची पाणीपुरी मला मनापासून आवडते, बनव ना गं. म्हणलं ठीक आहे. असं करत करत 1-2 आठवडे गेले तरी लेकीच्या डोक्यातनं काही पाणीपुरीचं खूळ कमी झालं नाही. मग काय म्हणलं आता बनवायला लागते. त्यासाठी मग पांढरे वाटाणे भिजत घातले रात्री. सकाळी त्यांना काढून घेतलं पाण्यातनं. बटाटे आणि वाटाणे दोन्ही कुकरला चांगले शिजवून घेतले. नंतर त्याचा रगडा बनवला. नंतर या मसाल्यात व्यवस्थित सगळं स्मॅश करून घेतलं की आपला जो चाट मसाला असतो किंवा पाणीपुरी मसाला तो टाकला, मीठ टाकला आणि छानपैकी रगडा रेडी झाला. आता हिरवं पाणी बनवायचं होतं. त्याच्यासाठी कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि लिंबू हे सगळं मिक्सरला बारीक केलं. नंतर इथं त्याला गाळून घेतलं पाणी की जास्त त्यातलं चरबट असतं की नाही ते बाजूला होतं. नंतर त्याच्या चवीनुसार साधं मीठ आणि काळं मीठ दोन्ही टाकून घेतलं. तर इथं आपलं तिखट पाणीसुद्धा तयार झालं होतं. तिखट पाणी तयार झालं, रगडासुद्धा तयार झाला. आता पुऱ्या तळायची वेळ आली होती. तर मी की नाही काय करते, रेडीमेड पुऱ्यांचं जे पॅकेट असतं ना तळायच्या ते आणते. म्हणजे ना भरपूर पुऱ्या येतात या पॅकेटमध्ये आणि वर्षभर एक पॅकेट आरामात जातं आम्हाला. तर त्या पुऱ्यासुद्धा तळून घेतल्या. 1-2 पुऱ्या त्यातल्या ज्या होत्या त्या फुलल्या नाही, तर त्या आपल्याला मसाला पुरी म्हणून पण खाता येतात. बाकी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही बघू शकता टुमटुमीत फुगल्या होत्या. रगडा रेडी झाला. गोड पाणी, तिखट पाणी सगळं रेडी होतं. गोड पाणी माझ्याकडे ऑलरेडी बनवलेलं होतं त्यामुळे मी ते वापरलं. तिखट पाणी आत्ताच बनवलं होतं. पुऱ्या पण रेडी आहेत. सगळं छान होतं. दही होतं म्हणून मग त्यात साखर टाकली आणि ते सुद्धा घेतलं. बारीक चिरलेला कांदा घेतला आणि पाणीपुरी मस्त अशी रेडी झाली. सगळेजण करा आणि या पाणीपुरी खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.